छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, परंतु अजूनही शिवसेना भाजपा युतीचं काहीही ठरलेलं नाही. कालची बैठक 5 तास चर्चा होणे निष्फळ ठरली. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत. भाऊ, काल 5 तास मॅरेथॉन बैठक झाली, परंतु कुठलाही मार्ग त्याच्यातून निघाला नाही. असंही सांगण्यात आलं की 90% चर्चा झाली. मग राहिलंय काय? आम्ही सगळ्या जागा वाटपांबद्दलचे अतिशय अंतिम शेवटचा तपशील होता तो, आणि त्याच्यामुळे ही जागा आमच्याकडे का ती जागा त्यांच्याकडे असे सगळे विषय होते, आणि ते विषय सगळे तयार करून आम्ही शेवट करून एकमत करून आमच्या वरिष्ठांकडे प्रदेशाला पाठवलेत. त्यांच्याकडून आम्हाला आदेश येईल, आणि म्हणजे कालच यायला हवा होता तो आज येईल. आज आम्ही युतीची घोषणा करू. ज्यावेळेस हे सर्व तुम्ही वरिष्ठांकडे पाठवलं, नक्कीच डिस्प्यूट आहे. काय डिस्प्यूट आहे नेमकं? नाही, डिस्प्यूट म्हणून असं अजिबात नाही आहे. आमचं जो ती यादी जाहीर करण्याचा अधिकार आहे किंवा तिला जी मान्यता लागते ती प्रदेशाची घ्यावी लागते. भारतीय जनता पार्टी हा एक संघटन व्यवस्थापन असलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे त्याचा प्रदेशाला पाठवणं, प्रदेशामध्ये त्याची टीम असते, तिथून त्याचा निर्णय होणं. आत्ता आमच्याकडे प्रभारी म्हणून माननीय बावनकुळे साहेब आहेत, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत. तर यांच्याकडे आम्ही ती पाठवतो. त्याच्यातून आम्हाला जे वाटतंय ते आमचं म्हणणं मांडलेलं असतं, त्याच्यावर सगळा आदेश ते आम्हाला देतात. कुठेतरी अशी चर्चा आहे की शिवसेना जास्त जागा मागते, भाजप द्यायला तयार नाही. तो पण विषय आहे आणि काहीतरी 8 ते 10 जागा आहेत. त्या जागेवर दोन्ही पक्षांचं एकमत होत नाही. नाही, मी अगदी सुरुवातीपासून सांगतो, दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी खूप आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतंय की मला जास्त जागा मिळाव्यात. आता मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की माझ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. इतके 10 वर्ष ते काम करतायत, तर त्यांची मेहनत आहे, सक्षम आहेत, त्यांनी इतकं काम समाजामध्ये जाऊन केलेलं आहे की त्याला 10 वर्षानंतरही संधी मिळते. त्याच्यामुळे माझा आग्रह राहील की मला जास्त जागा मिळाव्यात. पण तो काल आम्ही त्याच्यात सुवर्णमध्ये काढलेला आहे आणि त्याला मान्यता मिळेल. काय निघालंय सुवर्णमध्ये? तो आज मी सांगण्याचा मला अधिकार नाही आहे. तो वरतून मान्यता आली की तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन एकदम छान सांगू, आणि छत्रपती संभाजीनगरचा विकास करणं यासाठी आम्ही युती म्हणून काम करू. जरी असं असलं तरी कुठंतरी एक शंका निर्माण होते की युती होणार का नाही. 2 दिवस बाकी आहेत, युती जाहीर होणार आज? युती जाहीर होईल, त्यासाठीच आम्ही बसतोय. 5-5 तास बसतोय. तुम्ही पाहिलं असेल की 6व्या-7व्यांदा आम्ही बसलोय. तर दोन्ही बाजूनी ही आमची इच्छा आहे की मतांचं विभाजन होऊन विरोधकांना त्याचा फायदा होऊ नये. त्यामुळे एकत्र राहणं हे केव्हाही छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी आवश्यक आहे. नाहीतर आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये उभाटा गटाने आपल्या शहराची कशी पाण्याची वाट लावली, रस्त्यांची वाट लावली, ते आपल्याला आत्ता केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान आणि राज्यात माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये तिसरं इंजिन आपलं मनपा आपल्याकडे असणं हे संभाजीनगरच्या सामान्य लोकांसाठी आवश्यक आहे. आणि त्याच्या येणाऱ्या निधीचा वापर चांगला होणं, विकासाची कामं चांगली होणं, DMIC आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आपल्या शहराला एक मोठं वरदान दिलेलं आहे, त्यासाठी येणारे सगळे कॉर्पोरेटचे अधिकारी, सगळे परदेशातले अधिकारी, या सगळ्यांसाठी एक चांगलं शहर हे दाखवणं आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून आम्हाला इथे ट्रिपल इंजिन सरकार आणायचं आहे. आणि त्यासाठी भाजपचा महापौर असावा असं वाटतं. अर्थात जिल्हाध्यक्ष म्हणून काहीच गैर नाही. मला वाटलंच पाहिजे की माझ्या कमळाचा महापौर व्हावा, पण युतीचा महापौर हा करायचा आहे. एवढं जर करायचं असेल, तुम्ही सांगितलं शहरासाठी, शहर कसं असेल भविष्यातलं, यासाठी म्हणजे राज्यात तुमचं सरकार आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, मग छत्रपती संभाजीनगरचा महापौर भाजपचा असावा असं भाजपला वाटतं. मग भाजप जास्त जागा मागते, शिवसेना कमी जागा देण्यात येत आहेत, असं काय आहे का? मी म्हणालो ना, त्यांचं मागणार कुणालाही काही, म्हणजे जसं इच्छुकांनी माझ्याकडे 1150 अर्ज मागितली, द्यायचेत मला 100, तर त्यात वाईट काही नाही. तसं शिवसेनाही त्यांच्या आग्रहाने, शिवसेनेचा आग्रह जास्त पदाधिकाऱ्यांना तिथे उमेदवारी मिळावी, माझाही आग्रह तोच आहे. त्यामुळे शेवट म्हणजे निकाल लागस तोपर्यंत हे लढत राहणं, मागत राहणं, यात गैर काही नाही आहे. राजकारणात काम करणं एका ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. त्याच्यामुळे आणि ही संधी पुन्हा 5 वर्ष येत नाही.
दुर्दैवाने मागे आपल्याला करोनामुळे 10 वर्ष झालेली आहेत. अनेकांचं करिअर यातलं महत्त्वाचा काळ निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे यावेळेला आपल्याला त्यांना संधी दिलीच पाहिजे. यासाठी पालक म्हणून, जिल्हाध्यक्ष म्हणून मला जास्त जागा पाहिजेत. महापौर माझा करायचा आहे, पण युती म्हणून काम करायचं आहे. नक्कीच येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे भाजपचा महापौर झाला पाहिजे, कारण शहराचा विकास करायचा आहे असे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे. त्यामुळे युती होईल असंही ते म्हटलेत. त्याच्यामुळे आता अजून 2 दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहेत. आज कदाचित भाजपा शिवसेनेची बैठक होईल असं दिसतंय. त्यामुळे आज युतीचा निर्णय होईल अशी शक्यता आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.